दरम्यान एक मोठी बातमी अहिल्यानगरमधून येते। अहिल्यानगरच्या नेवासात एक धक्कादायक घटना घडली आहे। जुन्या वादातनं एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेऊन ही मारहाण करण्यात आली। गुंडांच्या मारहाणीत या तरुणाचा डोळा निकामी झालाय। जखमी नितीन वैरागर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। वैरागर यांना झालेल्या मारहाणीचा वंचितकडनं निषेध करण्यात येतोय। नितीन वैरागर यांची उद्या प्रकाश आंबेडकर देखील भेट घेणार आहेत। आंबेडकरांनी नितीन वैरागर यांच्याशी फोनवरून संवाद देखील साधलाय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अहिल्यानगरहून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुनील दवंगे, सुनील, नेमकं काय घडलंय? नेवासा सोनई गावामधला हा धक्कादायक मारहाणीचा घटना जी आहे ती समोर आली आहे। जुन्या वादातून नितीन संजय वैरागर या तरुणावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झाला। एक मारहाणीचा जो व्हिडिओ आहे तो सध्या प्रचंड व्हायरल होतोय आणि त्यानंतर जे आहेत ते अनेक जे नेते असतील ते सध्या जखमीला भेटण्यासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात त्याची विचारपूस करताना या ठिकाणी दिसून येत आहे। कौटुंबिक जुन्या वादातून हा खरं तर प्रकार घडला असल्याचं सांगितलं जातंय आणि जुनं वैमनस्य असल्यानं ही सगळी घटना घडली आहे। यामध्ये जे आहेत ते साधारण 7 ते 8 लोकांवरती नेवासा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे। यामध्ये जबरदस्तीनं गाडीत बसून अज्ञात ठिकाणी नेऊन त्याला लाकडी दांड्याने आणि लाथ्या बुक्क्याने मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याला शिबिगाळ वगैरे करण्यात आली आहे आणि त्यानंतर आताचे जे आहे ते सध्या तो उपचार घेत आहे। जखमीला उपचार घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। त्याचा एक डोळा निकामी झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। बेदम मारहाण करण्यात आलेली आहे, त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय आणि एकंदरीत जर बघितलं तर नेवासा पोलीस किंवा अहिल्यानगर पोलीस नेमकं काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या बरोबरीने जे समाज बांधव जे आहेत ते उद्या अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस प्रमुख आहेत त्यांची देखील भेट घेणार आहेत, निवेदन देणार आहेत आणि आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी सध्या या ठिकाणी जोर धरू लागली आहे। आता उद्या जे आहे ते याच्यावर आणखीन बाकीचे इतर जी नेते मंडळी आहेत, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा इतर जी मंडळी आहेत ती देखील जखमीची भेट घेणार आहे आणि या संबंधित प्रकारामध्ये आणखीन काय काय निष्पन्न होतं किंवा पोलीस तपासात काय समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास तरी जखमीची प्रकृती चिंताजनक नसल्याचं सांगितलं जातंय, मात्र डोळा निकामी झाले असून अनेक ठिकाणी जे आहे ते बेदम मारहाण झाल्याचं दिसून येते। सौरभ, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही सुनील तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।